सेकंड सिम्पटम तुमचा जो मेरुदंड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, हा अतिशय उष्ण होतो. इतका उष्ण होतो की ती उष्णता सहन होत नाही सर्वसाधारण व्यक्तीला. आपल्याला सळईसारखं सळईसारखंच बिलकुल. तो इतका गरम होतो की तो असं वाटतो की फुटायला लागतं की काय. बोलू शकत नाही आपण. निसर्गाने जर समजा तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे त्या दिवशीला, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तो पूर्णपणे व्यवस्थित जागृत होणं किंवा अर्धवट होणं. अर्धवट जर झालं तर मृत्यू निश्चितही असू शकतो किंवा माणूस वेडा होऊ शकतो. हे तुम्हाला सांग. ते कुठेही अडकता कामा नये. कारण की ती ऊर्जेचा स्तोत्र येतो. तो सरळ गेला पाहिजे ऍक्च्युली. तो जर कुठे मेंदूपर्यंत म्हणजे पिनेल ग्लँड पर्यंत आला पाहिजे. इथे येऊन मग तो आज्ञाचक्रापर्यंत आला पाहिजे ऍक्च्युली. हा जो ऊर्जेचा प्रवाह जो आहे हा 1.5 मिनिटं जवळपास तो प्रवास करतो. म्हणजे तो 1.5 मिनिटं तो झटका सहन करत राहतो तो याच्यामध्ये. तो षटचक्र भेदन करतो. षटचक्र भेदन म्हणजे मूलाधार मध्ये तो पहिले येईल, मग स्वादिष्टान, नंतर मणिपूर चक्र, नंतर अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, नंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये तो स्थिरावतो. आज्ञाचक्राचा तो लेअर तोडतो आणि तो तिथे कम्प्लिटली तो तिथे काय करतो, तुम्हाला ईश्वर तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार करून देतो. दीप प्रज्वलनाने ती ज्ञानज्योती पेटवली जाते तुमची थर्ड आय मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तो तुमचा पहिला साक्षात्कार असतो.